वाल्मिक कराडच्या बातम्या पाहिल्यामुळे अशोक मोहिते नावाच्या तरुणाला मारहाण, तर तुझा सुद्धा संतोष देशमुख करू लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करत दोघांकडूनही धमकी. अंबाजोगाईच्या शासकीय रुग्णालयात अशोकवर उपचार. वाल्मिक कराडची बातमी का बघतो असं विचारत समर्थकांकडून आमच्या मुलाला मारहाण, पोलिसांकडून तक्रार घेण्यासही विलंब झाला. अशोक मोहितेच्या कुटुंबियांचा या ठिकाणी आरोप. सुरेश धसांनी अशोक मोहितेच्या मारहाणीचा मुद्दा मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवावा. प्रत्येक स्तरावर गुंडगिरी फक्त वाल्मिक कराडचं भजन करून चालणार नाही, संजय राऊतांचा हल्लाबोल. आयकर खात्यानं माहिती घेऊनच संजीव राजे निंबाळकरांवर छापा टाकला असेल, मंत्री जयकुमार गोरेंचं वक्तव्य. तर या छाप्यात काहीही सापडणार नाही, रघुनाथ राजेंचं प्रत्युत्तर. अभिनेता राहुल सोलापूरकर विरोधात शिवप्रेमी आक्रमक झाल्यानंतर आता पोलीस सुद्धा अलर्ट मोडवर. सोलापूरकरच्या पुण्यातल्या घरी कडक पोलीस बंदोबस्त तैनात. छत्रपती शिवाजी महाराजांसंदर्भात केलेल्या वक्तव्यानंतर राज्यभरातनं संताप. पुण्यात लाडक्या बहिणींकडील कारची सोमवारपासून तपासणी होणार, तर चारचाकी आढळल्यास योजनेतनं नाव वगळण्यात येणार. आतापर्यंत 75,000 बहिणींच्या घरात चारचाकी वाहन असल्याची माहिती. सरकारनं केवळ लाडक्या बहिणींच्या मतांचा वापर केला, रोहित पवारांची टीका. तर पैसे बंद होतील अशा बहिणींनी रस्त्यावर उतरण्याची गरज, बच्चू कडूंचं आवाहन. शिवभोजन थाळी योजना बंद केली जाणार असल्याच्या चर्चांमुळे छगन भुजबळांचं मुख्यमंत्र्यांना पत्र. तर योजना सुरूच ठेवा, दादा भुसेंसह संजय राऊतांची सुद्धा मागणी. भाजपच्या ठाणे जिल्हा संपर्क प्रमुखपदी गणेश नाईकांची नियुक्ती. तर ठाण्यामध्ये भविष्यकाळ चांगला, गणेश नाईकांच्या वक्तव्यानं चर्चेला उधाण. गोपीचंद पडळकरांच्या आमदारकी विरोधात हायकोर्टात याचिका दाखल. निवडणुकीत बोगस मतदान झाल्याचा काँग्रेसच्या विक्रम सावंतांचा आरोप. तर ईव्हीएमवर सुद्धा संशय व्यक्त. 28 फेब्रुवारीला सुनावणी होणार.